हाय गाईज, दिस इज मी प्रणाली आणि आजचा व्हिडिओ असणार आहे इंडियन गेस्ट वेडिंग लुकचा. सो थोडा लॉंग व्हिडिओ होणार आहे. माझ्या स्किनवर पिंपल्स आणि रेडनेस सुद्धा आहे, जे मी कव्हर अप करून एक प्रॉपर फ्लॉलेस मेकअप लुक कसा क्रिएट करू शकतो आपण ते दाखवणार आहे. सो विदाउट एनी डिले लेट्स गेट स्टार्टेड. सो स्किन प्रेप साठी मी पहिले पूर्ण स्किनला टिश्यूनी वेट टिश्यूनी पुसून घेणार आहे. सो तुम्ही कुठलेही वेट टिश्यू वापरू शकता, डझंट मॅटर. हा व्हिडिओ थोडा लॉंग होऊ शकतो कारण प्रॉपर मी स्टेप बाय स्टेप मेकअप तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळे थोडा लॉंग होऊ शकतो, पण पूर्ण बघा, तुम्हाला कळेल. सो आता आपण पूर्ण स्किन पुसून घेतली आहे आणि आता आपण आपल्या स्किनवर लावणार ते म्हणजे एक टोनर. DIY टोनरचा व्हिडिओ तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केला आहे, तुम्ही माझ्या YouTube शॉर्ट्स मध्ये बघू शकता. माझी ॲक्नी प्रोन आणि ऑइली स्किन आहे म्हणून मी ते टोनर वापरते. जर तुमची नसेल तर तुम्ही रेग्युलर रोज वॉटर किंवा तुमच्या आवडीचं एखादं टोनर वापरू शकता. त्या टोनरला थोडं ड्राय होऊ दिल्यानंतर मग आपण त्याच्यावर लावणार ॲलोवेरा जेल. पर्यंत आपण लावू एक लिप ग्लॉस. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही लावा. आणि हा व्हिडिओ नॉन स्पॉन्सर्ड आहे, यातले कुठलेही प्रोडक्ट स्पॉन्सर्ड नाहीत. हे प्रोडक्ट मी स्वतः वापरते. आता आपलं थोडं टोनर सुकत आलं आहे, त्याच्यावर आपण लावूया ॲलोवेरा जेल. सो मी हे पिलग्रिमचं ॲलोवेरा जेल वापरते. यात 99% ॲलोवेरा जेल आणि विटॅमिन ई आहे, प्लस B5 आहे, विच इज गुड फॉर युअर स्किन, म्हणून मी हे वापरते. आणि जे तुम्ही फेसला लावता ते थोडं नेकला पण लावा. तर याला थोडं ड्राय होऊ द्या, एक 10-20 सेकंड्स पर्यंत. सो माझ्या आधीच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला हे पॉन्ड्सचं लाईट मॉइश्चरायझर दिसलंच असेल. मला हे खूप आवडते आणि हे खूप लाईट वेट फील होते स्किनवर, म्हणून मी हे वापरते. सो मॉइश्चरायझर लावल्यावर आपली स्किन अशी छान ग्लो करायला लागली आहे. 10-20 सेकंड्स देऊ थोडं स्किन मध्ये आतमध्ये जायला, आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या मेकअपच्या स्टेप्स चालू करू. सो आता आपल्याला मेकअप प्रॉपर करता येणार. थोडं ड्राय झालेलं आहे. सो आता आपण आय क्रीम लावू. सो मी हे बेला विटाचं आय लिफ्ट म्हणून एक जेल आहे, ज्यात कुकुंबर आहे, आणि हे पण सेम मॉइश्चरायझर. जसं ते लाईट वाटतं, जसं मॉइश्चरायझर लाईट वाटतं तसंच हे सुद्धा माझ्या याच्यावर खूप लाईट फील होते आईजवर, म्हणून मी हे वापरते. तुम्ही कुठलंही आय जेल जे तुम्हाला सुटेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. आणि हे डोळ्यांच्या खाली थोडं राऊंड सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करून लावायचं. जर तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही 1-2 ड्रॉप कोकोनट ऑइलचे घेऊन तेही मसाज करू शकता. तर तुम्हाला मी सांगितलं की मला इथे रेडनेस आहे, पिंपल्स आहेत. सो याला करेक्ट कसं करायचं. सो फर्स्टली आपण आपल्या फेसवर लावू ते म्हणजे प्रायमर. सो मी हे प्रायमर वापरते. हे पोअर मिनिमायझर प्रायमर आहे इनसाइडचं, आणि हे 100 रुपीजला अवेलेबल आहे. छोटी म्हणजे ही आय गेस 10 ml ची हे आहे, पाऊच आहे. आणि याला मी माझ्या टी झोनला लावणार. तर तुम्ही बघू शकता इन्स्टंटली त्यांनी माझे पोअर्स ब्लर केले आहेत. हे बघा, ब्लरिंग इफेक्ट येतोय. नेक्स्ट स्टेपवर जाऊया. ते असते, मी सगळ्यात पहिले जे करते सेटिंग स्प्रेनी थोडा सेट करते. सेकंड स्टेप मध्ये ना एक मेकअप फिक्सरचा स्प्रे घेते आणि तो थोडासा स्प्रे करते, ज्याने ते जे प्रायमर आणि आधीचे जे स्किन केअर केलेलं आहे ते परफेक्ट राहील. बस थोडंसं 1-2 स्प्रे मी करते. स्टेप आहे करेक्टर. सो मी हे इनसाइडचं करेक्टर वापरते. हे करेक्टर लावायसाठी माझ्याकडे स्विस ब्युटीचे ब्रशेस आहेत, आणि हे इनसाइडचं करेक्टर पण इतकं महाग नाही आहे. स्विस ब्युटीचे ब्रशेस पण इतके महाग नाही आहेत. सगळं एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये आहे, कोणीही घेऊ शकते. सो सगळ्यात पहिले आपण लावणार
ते म्हणजे ऑरेंज करेक्टर. यातलं तुम्ही बघू शकता, आपण ऑरेंज करेक्टर घेणार आणि आपल्या स्किनवर जिथे जिथे पिंपल्स रेडनेस आहे तिथे हलका हलका लावूया. आणि जिथे अनइवन स्किन वाटतंय तुम्हाला तिथे सुद्धा तुम्ही हे लावू शकता. जसं मला इथे थोडी अनइवन स्किन टोन वाटते आहे. बरेच जण डोळ्याच्या खाली सुद्धा ऑरेंज करेक्टर लावतात, कारण त्यांच्या स्किन मध्ये थोडा ब्लॅक म्हणजे डार्क सर्कल्स वगैरे असतात तेव्हा ते लावतात. माझ्या स्किनला ऍज डार्क सर्कल्स नाहीयेत, सो मी तिथे लावत नाही. मी फक्त जिथे जिथे माझ्या स्किनला रेडनेस दिसतो तिथे तिथे मी एकदम हलक्या हाताने थोडंसं प्रोडक्ट ब्रशवर घेऊन, तुम्हाला ते कॅमेऱ्यामध्ये जास्त वाटत असेल पण तो प्रोडक्ट फार थोडा आहे. ठीक आहे. आता इथे हा खूप मोठा पिंपल आहे आणि इथून मला थोडंसं ब्लड पण त्याच्यातून निघालं होतं, सो मी त्याच्यावर जास्त करेक्टर नाही लावणार. बस इतकंच की ते हाईड होईल. एकदम हलक्या हाताने त्याला स्प्रेड करणार. आता माउथच्या अराउंड इथे ब्लॅकनेस असतो, सो इथे आपण थोडं करेक्टर लावू. आणि प्रोडक्ट्स कधी पण ब्रशला जास्त येतात, सो एकदम थोडे थोडे प्रोडक्ट्स घ्यायचे. एकदम इतकासा प्रोडक्ट घ्यायचा आणि ते स्प्रेड करायचे प्रॉपर. सो इथे पण आपल्याला थोडं पिंपल आहे, जो आहे प्रोडक्ट अवेलेबल त्यातच मी हा पिंपल कव्हर करेल. आता याला सेट व्हायला थोडा टाइम द्यायचा आणि याच्यावर थोडासा परत 2 स्प्रे सेटिंग स्प्रे मारायचा. सो आता आपण सेटिंग स्प्रे मारला आहे. एक असा फाउंडेशन ब्रश आहे, हा मी ब्लिंकिट वरून घेतला, तुम्ही घेऊ शकता. आणि दुसऱ्या कोणत्या प्लॅटफॉर्म्सवर पण असे ब्रशेस अवेलेबल असतात. हा खूप छान वर्क करतो फाउंडेशन साठी. सो याने डॅप करायचं, हलवायचं नाही, फक्त असं जिथल्या तिथे डॅप करायचं, ज्याने तुमची स्किन इवन दिसेल. सो आपलं ऑरेंज करेक्टरलाच आपण प्रॉपर डॅप डॅप करून सेट करून घेतलं आहे. पण लावणार ते म्हणजे एक लाइटर शेडचा करेक्टर. सेम पॅलेट मधून तुमच्या स्किन टोनचा एक लाईट शेड, म्हणजे आता माझ्या स्किन टोनला कोणता सूट होतोय बघा, हा शेड माझ्या स्किनला होतोय सूट. हे बघा, एक्झॅक्टली स्किन सारखा दिसतोय. ठीक आहे. सो हे मी माझ्या जिथे मी ऑरेंज करेक्टर लावलाय तिथे तिथे मी अप्लाय करेल. आणि अगदी थोडं प्रोडक्ट घ्यायचं आणि त्याला स्प्रेड करायचं. ठीक आहे. असं सगळीकडे जिथे जिथे आपण करेक्टर लावलेला आहे ऑरेंज, तिथे तिथे आपण याला लावूया. कॉर्नर्सला आणि खाली. हा सेम शेड आपण लावणार डोळ्यांच्या खाली, म्हणजे डोळ्यांनाही एक प्रॉपर बेस भेटेल. ठीक आहे. हा परत एक लेअर स्प्रेची द्यायची आणि परत स्किन मध्ये डॅप करायचं. हलके 2-3 स्प्रे मारले आहेत. परत आपण एक फाउंडेशन ब्रश घेणार आणि डॅब डॅब करणार. आपण फेस सेट करून घेऊ. आता आपण आईजचं करू. प्रॉपर सेट झालेले आहे. आता आपण या आईजचं करू आणि ह्याला असं वर न्यायचं. सो आता बघा, आपल्या स्किनवर कुठेच रेडनेस वगैरे दिसत नाहीये.
आणि प्रॉपर एक इवन स्किन झालेली आहे, काही दिसत नाहीये. सो आता या याच्यावर आल्यावर आपण एक अजून डार्कर शेड थोडासा इथे आणि इथे अप्लाय करू. परत आपण सेम ब्रश, त्याचं जे उरलेलं प्रोडक्ट आहे ते हातावर काढून घ्यायचं आणि यातलं एक शेड लाइटर घ्यायचा. आता या शेड पेक्षा हा शेड लाइटर आहे किंवा हा शेड लाइटर आहे, सो आपण हा शेड घेऊया आणि इथे फक्त जिथे जिथे असं वाटतंय की डार्क दिसतोय तिथे अप्लाय करू. थोड्या वेळ वेट करायचं आणि याच ब्रशनी याला सेटल करायचं. स्मॉल ब्रश आणि स्मॉल सेगमेंट्स. कॉर्नर्स हायलाइट करून घ्यायचे प्रॉपर. ही रेडनेस किंवा काही स्पॉट्स वगैरे दिसून येत नाहीये आणि छान ग्लो पण करते मेकअप. इट्स टाइम फॉर फाउंडेशन आणि मी वापरते ते फिटमीचं 128 मॅट फाउंडेशन. आपल्या हातावर घ्या, जस्ट 2 पंप्स. फाउंडेशन ला कधी पण ब्रशवर थोडं थोडं घेऊन लावा आणि ज्या साईडला तुम्हाला ब्लेंड करायचं आहे त्याच डायरेक्शन मध्ये अप्लाय करा. आता आपण याला डॅब डॅब करून ब्लेंड करूया. आपलं पूर्ण फाउंडेशन ब्लेंड झालेलं आहे. फेस आता क्लिअर आणि ग्लॉसी एक लुक देतो आहे आणि एक प्रॉपर त्याच्यावर ॲक्नी फ्री स्किन वाटते आहे. इथे थोडा स्पॉट दिसतो बट दॅट इज ओके. ब्लश साठी मी बायोटिकची ही पिंक लिपस्टिक वापरते. ही नॅचरल आहे, सो इट इज गुड फॉर ब्लश. थोडस असं हातावर घेऊन याला साईडला डॅप करायचं, परत घ्यायचं, साईडला डॅप करायचं आणि असं लावायचं. फार काही कॉन्टोर हे ते करायची गरज नाही. फक्त ब्लश एका प्रॉपर फॉर्मॅट मध्ये लावला की तुमचं लुक छान दिसते. आणि वरच्या हाताला स्प्रेड करायचं. आपण लायनर लावलेलं आहे आणि इथे थोडस काजळ आपलं खाली गेलेलं आहे, त्याला आपण असं स्मच करून घेऊ. सो हे असं एक स्मोकी इफेक्ट देतो आईजला. सिमिलरली या साईडला करणार. सो असा आपला एक स्मोकी इफेक्ट आईजवर क्रिएट झालेला आहे. आणि आता आपण लावणार लायनर आणि लिपस्टिक. मी स्विस ब्युटीचं कोको न्यूड 03 हे लायनर लावते आहे. आणि कारण मला तो पिंक शेड जो मी दिलेला आहे चिक्सला आईजला वगैरे तो चेंज नाही करायचा, म्हणून मी सिमिलर टोनचीच लिपस्टिक लावणार. स्टेज 929 ची मी लिपस्टिक लावते आहे. दिस इज आय एम क्यूट 01 आय एम क्यूट. आणि हा एक खूप खूप
पिंकिश टोन मधला लाईट न्यूड शेड आहे. दिस इज व्हेरी 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 न्यूड शेड आणि आजकाल न्यूड शेडच ट्रेंड मध्ये आहेत. कारण माझा ड्रेसही एकदम स्काय ब्ल्यू आहे, सो मला असं एकदम डार्क भडक मेकअप नव्हतं करायचं, त्यामुळे मी हा शेड चूज केला. आणि तसंच आपलं पूर्ण फेसवर पण तसा स्टोन चाललेला आहे. याचं जे ग्लॉस आहे तेच याला एक प्रॉपर टच देतो लिपस्टिकचा आणि ग्लॉसचा, आणि ते लॉक इन करून ठेवते लिपस्टिकला. आणि सेम याचं जे हे आहे लिपस्टिक, ते ड्राय होऊन त्याच्यावर ग्लॉस जेव्हा लागतं तेव्हा त्याचा कलर त्या ग्लॉसला नाही लागत आणि ते स्टे करतं. जसं मी खूप साऱ्या व्हिडिओज मध्ये पाहिलं की ते स्टे खूप टाइम करतो, खाल्लं पिल्ल्यावर पण निघत नाही, असं काही नाहीये, ते निघते. अँड दिस इज नॉन स्पॉन्सर्ड रिव्ह्यू बाय द वे. आता तुमचं लिपस्टिक वाढू द्यायचं. जसं तुमचं लिपस्टिक पूर्ण ड्राय होऊन जाईल तसंच तुम्ही त्याच्यावर ग्लॉस लावायचं. आता तुमचं लिपस्टिक पूर्ण ड्राय झालेला आहे, सो त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर ग्लॉस लावायचं. हे बघा, याच्यावर काहीही प्रोडक्ट नाही आलेला आहे. याच्यानंतर आपण लावू बिंदी एक छोटीशी. मी लायनरनीच नेहमी बिंदी लावते. आणि यानंतर आपण लावू सेटिंग स्प्रे. हळू द्यायचं आणि ते पूर्ण स्किन मध्ये असं मेल्ट होऊन जाते, जेणे तुमचा मेकअप अजून छान हायलाइट होऊन दिसते आणि एक प्रॉपर फ्लॉलेस स्किन दिसते, की इट्स ओनली स्किन, देर इज नथिंग, स्किन लाईक मेकअप दिसतो. बाय बाय.